नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोशल मीडियासाठी जीवाशी खेळ, व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांचा संताप. पाहूया काय आहे घटना. सध्या समाज माध्यमांचा वापर इतक्या प्रमाणात वाढला आहे की त्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. घरातील माणसांशी संवाद साधण्याऐवजी अनेक जण मोबाईलच्या स्क्रीनवरच अडकून पडले आहेत. हसणं, बोलणं, गप्पाटप्पा या सगळ्यांची जागा आता रील्स आणि व्हायरल व्हिडिओनी घेतली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक अशा हद्द पार करतात की ते पाहून संतापच उफाळून येतो. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी टोकाची कृती करतात. सध्या अशाच एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. @अजित_लवटे97 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये एका महिलेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासू आणि नवऱ्याकडून मारहाण केली जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. भांडणाच्या दरम्यान लहान मुलीवरही अन्याय होतो असे दृश्य या व्हिडिओत दिसत आहे. पहिल्या नजरेला ही घटना खरी वाटते, मात्र नंतर हा व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी शूट करण्यात आला असल्याचे समोर येते. त्यातील व्यक्तींचे अभिनय, कृत्रिम रडणे आणि ठराविक अँगल मधून केलेले शूटिंग पाहून अनेक युजर्सनी त्यावर फसवणुकीचा आरोपही केला आहे. लहानग्याच्या जीवाशी खेळ का? या व्हिडिओत एक लहान मुलगीही आहे. तिच्याविषयी असा गंभीर विषय मांडल्याने अनेक नेटकरी संतप्त झाले आहेत. प्रसिद्धीसाठी लहानग्याच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याशी खेळ करणं कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नेटकऱ्यांचे यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहे. व्हिडिओवर लाखो व्ह्यूज मिळाले असले तरी कमेंट सेक्शन मध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही निवडक प्रतिक्रिया पाहूया आपण. ढोंगी लोक, प्रसिद्धीसाठी मूर्खपणा, मूर्खांचा बाजार मांडला आहे. जग खरंच बिघडतंय, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सतत व्हायरल व्हायच्या शर्यतीत अनेक जण चांगल्या वाईटाची तमा न बाळगता कोणत्याही प्रकारचे स्टंट करताना दिसत आहेत. त्यातून अनेकदा जीवितहानीही होते. काही वेळा हे व्हिडिओ खरे असतात, पण बऱ्याचदा नाटकी सादरीकरणातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार समाजासाठी अत्यंत घातक आहे. अशा प्रकारचे फेक, हिंसक व्हिडिओ तयार करणे आणि सोशल मीडियावर अपलोड करणे हे चुकीचे आहेच. शिवाय ते समाजात चुकीचे संदेश देतात. अशा कृतींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.